ध्यान आपल्याकडे असतं, त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः आसू असतात की इनी करून दाखवलं, इनी केलं. अशी वाद वगैरे करू नका आणि ट्रेनिंग सेंटरला असताना तुमचं आयुष्य जगून घ्या. पण नवीन नवीन असतो, आपल्याला काय माहिती नसते, त्याच्यामुळे सगळे स्ट्रिक्ट वागतात. पण नंतर जसं जसं आपण मग नंतर येतो तो सुवर्ण दिवस, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती, मुंबई पोलीस. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 2026 मध्ये जे भरती झाले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता तुम्हाला सगळ्यांना जो प्रश्न पडलाय तो म्हणजे ट्रेनिंगचा, की ट्रेनिंग मध्ये काय होते, ट्रेनिंग कशी होते, ट्रेनिंग मध्ये काय काय घेतात. तर तुम्हाला सगळं मी सांगते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला हजर करताना तुमच्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला हजर करतात. ज्या जिल्ह्याला तुम्ही म्हणजे पोलीस झालात त्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला तुम्हाला हजर करून घेतात. हजर झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट्स वगैरेचं काम करून घेतले जाते. नंतर ते झाल्यानंतर तुमचं थोडंफार मेडिकल होते आणि नंतर तुमचं बँक अकाउंट, जे नवीन बँक अकाउंट हे ओपन केल्या जाते. ते सगळं झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला समजते की आपल्याला ट्रेनिंग सेंटर कोणतं भेटलंय, ते हेडक्वार्टरला समजते. नंतर जर ट्रेनिंग सेंटर जर जवळचं असेल तर तुम्हाला पोलीस व्हॅननी किंवा जर दूरचं असलं तर बाय ट्रेननी तुम्हाला तिथं पोहोचवल्या जाते. ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर काय होते, तर आधी तुम्हाला सगळ्यांना हजर करून घेतल्या जाते व तुम्ही सगळं मध्ये सोबत येतात. नंतर तुमचं डॉक्युमेंट्सचं काम केलं जाते, त्यातच तुमची मेस कटिंग वगैरे सगळं होऊन जाते. तिथंच पूर्ण काम आपलं डॉक्युमेंट्सचं एक दिवस चालते. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचे स्कॉट पाडले जातात. त्यात तुम्हाला हाईटनुसार सगळ्यात मोठा हाईट वाला तर सगळ्यात छोट्या हाईट पर्यंत असं उभं करतात आणि तुमचे स्कॉट पाडतात वेगळे वेगळे. तुमचे स्कॉट पाडल्यानंतर तुम्हाला रूम देतात, म्हणजे 1 नंबर 2 नंबर असे स्कॉट पाडणं झाल्यानंतर तुम्हाला रूम देतात. त्या रूमला प्रत्येक 4 जण असतात. तुमच्या पीटीसीला असं होतं की एका रूम मध्ये 4 जणी असं होतं, म्हणजे 1 पासून तर 4 जणी, 4 पासून अशा 8 पर्यंत अशा जणी ठेवल्या होत्या मुली. एका रूम मध्ये 4 जणी ठेवलेल्या होत्या. त्याच्यानुसार सगळ्यांना वाटलं होतं. आणि काही मुली बॅरेकला राहायच्या, तर त्या एका रूम मध्ये 20 मुली अशा राहायच्या. असं होतं ट्रेनिंग सेंटरला. ते झाल्यानंतर तुम्हाला मेसचं सांगलं जाते, मेसचं जेवण वगैरे सगळं होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग सुरू होते. लगेच ट्रेनिंग ते सुरू करत नाही, 2-3 दिवस टाइम लागतो ट्रेनिंग सुरू करायला. त्याच्यानंतर पीटीसीला खरं आपलं हे रुटीन चालू होते. सकाळी 6ला फॉलिंग असते, त्याच्यासाठी आपल्याला 5:30ला उठून आवरावं लागते. मुलांचं तर काही नाही, पण मुलींना 8 फिगर घालून नेट वगैरे लावून सगळं आवरून पद्धतशीर जावं लागते, नाही तर पनिशमेंट खायला तयार असं असते. नंतर सगळं आवरल्यानंतर जायचं. 6ला फॉलिंग होते. फॉलिंग झाल्यानंतर आपली रनिंग होते. आधी सगळी रनिंग झाल्यानंतर आपली पीटी होते. पीटीचे आपल्याला टेबल शिकवले जातात, सगळे थोडे थोडे करून टेबल शिकवले जातात. त्यामध्ये 5 मिनिटाचा ब्रेक असतो. तो ब्रेक झाल्यानंतर परत आपल्याला थोडंफार शिकवतात. पीटी बद्दलच ग्राउंडच जास्त चालतं. ते झाल्यानंतर 8ला आपल्याला फॉलिंग होते आपली. परत फॉलिंग झाल्यानंतर स्कॉट नुसार आपल्याला सोडतात. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे स्कॉट नुसार आपल्याला सोडतात. ते सोडलं की आवरून वगैरे सगळं युनिफॉर्म करून, अंघोळ वगैरे करून, युनिफॉर्म करून, नाश्ता करून आपल्याला 8:45 वाजता लॉ क्लाससाठी फॉलिंग व्हावं लागते. जर त्यात पण लेट झालं तर पनिशमेंट खायला रेडी. नंतर स्कॉट नुसार फॉलिंग वगैरे झाली. फॉलिंग मध्ये आपल्याला थोडंफार सूचना देतात. फॉलिंग होते, प्रतिज्ञा होते आपली. त्याच्यानुसार आपल्याला आपल्या लॉ क्लाससाठी सोडल्या जाते. लॉ क्लासला सोडल्या जाते. 2 वाजेपर्यंत लॉ क्लास चालतात. त्यामध्ये आपले लेक्चर असतात. लॉचे काही सर वगैरे असतात शिकवणारे, काही आपलेच PI वगैरे सर असतात जे आपल्याला लॉ बद्दल शिकवतात, सगळं सांगतात. तसे आपले विषय असतात. त्या विषयानुसार त्याचे पुस्तकं वगैरे सगळं आपल्याला पीटीसी मध्येच मिळते. म्हणून आपल्याला इथूनच काही घेऊन जायची गरज पडत नाही. लॉ क्लासमध्ये आपल्याला सगळं शिकवलं जाते. सगळ्यात पहिले तर लॉ क्लासच्या पहिल्या दिवशी आपल्याला विचारतात तुमचं नाव काय, तुम्ही कोणत्या जिल्ह्याची भरती झाली, कोणत्या जिल्ह्यावरून आले, हे सगळं आपल्याला विचारतात. आणि त्यांच्या जर जिल्ह्याचं दिलं तर थोडीफार आपली ओळख होऊन जाते अशी नॉर्मली. आणि आपल्याला तेवढ्याच भारी वाटते. जर आपल्या जिल्ह्याचं कोणी दिसलं तर खूप भारी वाटते, कारण तिकडे आपल्याला कोणी दिसत नाही. आमची जी बॅच होती ना ती सगळी मुंबई शहरची होती. सगळे भरती झालेले मुंबई शहरचे होते. त्याच्यामुळे गावाकडचं कोणी आपल्या बुलढाणा पोलीस वगैरे कोणी असेल असं तर काहीच नव्हतं. त्याच्यामुळे सगळे इकडलेच होतं. पण जर आपल्या जिल्ह्याची मुलगी आपल्या सोबत असेल तर खूप भारी वाटायचं. असं होतं सगळं. नंतर लॉ क्लास चालू असताना काही मॅडमचे लेक्चर तर काही सरांचे. मॅडम आपल्याला कसं राहायचं वगैरे ते सगळं शिकवतात, म्हणजे सांगतात आपल्याला, चांगलं सांगतात. सगळ्या चांगल्याच गोष्टी ऐकायला भेटतात. लॉ क्लासमध्ये खरं तर असं होतं की लॉचे लेक्चर शिकवताना आपलं ध्यान त्यांच्याकडे कमी आणि झोपण्यातच जास्त असते. कारण ग्राउंडला एवढा रगडा घेतात ना की बस की अर्धी जास्त झोप तिथंच लागून जाते आपली. आणि त्यांनी जर मध्येच उठवलं आणि विचारलं की काय चालू आहे सांगा, तेही आपल्याला सांगता येत नाही. कारण त्यांना पण माहिती असते की ग्राउंडला यांना खूप रगडवतात, खूप रगडा घेतात. त्याच्यामुळे ते पण काही एवढं बोलत नाही सर वगैरे.
लॉ क्लास झाल्यानंतर आपल्याला जेवणासाठी पाठवतात. जेवणासाठी मेसला जायचं, जेवण वगैरे करायचं, परत आपल्या रूमला जायचं, आवरायचं, पीटी ड्रेस वगैरे घालायचा, DMS घ्यायचं आणि परत ग्राउंडला फॉलिंग असते 3 वाजता. ती फॉलिंग असली की त्यात पण लेट झालं तर पनिशमेंट म्हणजे हा भागच आहे ट्रेनिंगचा. त्यात सर्वात जास्त म्हणजे काय भेटत असेल तर पनिशमेंट भेटते. तर फॉलिंग वगैरे होते तेव्हा त्यात कोणी म्हणजे कोणत्या ट्रेनिंग सेंटरला रनिंग घेतात आणि कोणत्या नाही घेतात. आमच्या ट्रेनिंग सेंटरला रनिंग होती, 2 राऊंड तरी व्हायचे संध्याकाळचे म्हणजे व्हायचे. ते झाल्यानंतर आपल्याला 3 वाजता जी फॉलिंग होते त्या फॉलिंग मध्ये आपल्याला ड्रिल शिकवतात. ड्रिल मध्ये आपल्याला 1-2 1-2 1-2 असं म्हणजे सगळं शिकवतात. ड्रिल कशी असते कशी नाही तर. आणि थोडं म्हणजे स्टार्टिंग पासून शिकवतात. त्यात एकामेकीला हातपाय मारणं, कोणाला पायच लागतो कोणाला हातच लागतो, त्यात मुलींचे वाद, हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे खरंच लागतात पाय, तसे भन्नाट जोरात लागतात ना हाताला की हे डायरेक्ट हे सगळं दुखायला लागते, एवढ्या जोरात हात लागतात. पण चालून जाते ट्रेनिंग सेंटर मध्ये, काही नाही. आणि सर शिकवतात वगैरे. नंतर त्यात पण आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक असतो, तेव्हा आपल्याला संध्याकाळी नाश्ता मिळतो. लाडू, भडंग, चिवडा वगैरे असा असतो. तर त्यात आपल्याला सगळा नाश्ता बिष्टा भेटतो. मग नंतर ते झाल्यानंतर परत आपल्याला थोडंफार शिकवतात. असं काही नाही की आपल्याला स्ट्रिक्टली शिकवत राहतात. मजा मस्ती सगळं असतं ट्रेनिंग सेंटरमध्ये. असं काही नाही की सगळं स्ट्रिक्टलीच चाललंय मग आता करायचं काय. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हजर होतात तेव्हा तुमच्या सोबत सगळे स्ट्रिक्टच वागतात, कारण की आपण नवीन असतो, आपल्याला काही माहिती नसते, त्याच्यामुळे सगळे स्ट्रिक्ट वागतात. पण नंतर जसं आपण जुनं होत जातो ना तसं तिथलं वातावरण खूप भारी होत जाते. म्हणजे आपल्याला आवडायला लागते वातावरण तिथलं, तर खूप छान होऊन जाते. नंतर परत आपल्याला थोडंफार ड्रिल बद्दल शिकवतात. ते झाल्यानंतर आपली परत फॉलिंग होते आणि आपल्याला सोडलं जाते. मग त्या 1 तासात आपण आवरायचं वगैरे, अंघोळ बिंगोळ करायचं, उद्याच्या याची तयारी करून ठेवायची, म्हणजे PTC ड्रेस रेडी करून ठेवायचा, युनिफॉर्म रेडी करून ठेवायचा, ते सगळं करून ठेवायचं. जेवणाला जायचं, जेवण झाल्यानंतर आपली परत फॉलिंग होते. आता आमच्या PTCला असं होतं की रात्री अभ्यासाला पाठवायचे, क्लासरूमलाच आम्हाला अभ्यासाला पाठवायचे. तर आमची फॉलिंग झाल्यानंतर आम्हाला अभ्यासाला पाठवत होते रात्री. तर ते पाठवायचे 10 पर्यंत. तिथं पण जाऊन थोडाफार काही मुली अभ्यास करायचे तर काही मुली झोप काढायच्या असं होतं. कारण की ट्रेनिंग सेंटरला असं असतं की ना आपल्याला टीव्ही बघायला भेटत, ना आपल्याला मोबाईल बघायला टाइम भेटत, ना काय. स्वतःलाच करावं लागते सगळं. आणि बस काय चालू आहे आपल्याला समजत पण नाही. आणि दिवस एवढ्या लवकर जातात ना, खरंच नाही समजत. स्टार्टिंगचे दिवस जे असतात ते आपल्याला असं वाटते बाई किती मी कुठे येऊन थांबली असं तसं. पण नंतरचे दिवस असे पटापट जातात, कारण आपल्या स्क्वॉड मधल्या आपल्या मैत्रिणी होऊन जातात. नंतर सगळ्या मुलींची आपली ओळख होऊन जाते. नंतर आपले DI वगैरे जे सर असतात त्यांची आपल्याला एक ओळख होऊन जाते की आपले सर आहे असं असते. तर त्याच्यामुळे ते दिवस पण पटापट निघून जातात. घरच्यांसोबत बोलायला पण टाइम भेटत नाही. रात्री जो टाइम भेटला फोनवर बोलायला तेवढाच, त्याच्यानंतर काही टाइम जास्त भेटत नाही. कारण आपण स्वतःमध्येच रमून जातो, स्वतःच त्याच्याबद्दल बघत राहतो. बाकीचे आपले बाहेरचे जे हे विचार असतात ना, हे सुद्धा येत नाही PTCला असताना, काहीच नाही. एवढं छान आपलं ट्रेनिंग चालते, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. रात्री 10ला आपल्याला अभ्यासावरून सोडलं की रूमला जायचं, वेण्या वगैरे खोलायच्या, केस बिस मोकळं करून जरा आराम करायचा. आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठायचं, तेच रुटीन सोमवार ते शनिवारपर्यंत तेच रुटीन चालते. मग नंतर संडेला आपल्याला जरा सुट्टी असते. पण शनिवारी जेव्हा आपण सकाळच्या ग्राउंडला जातो तेव्हा आपल्याला लॉंग रनिंगला बाहेर घेऊन जातात. आता आमचं PTC सेंटर खंडाळा होतं, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर घेऊन जायला म्हणजे आम्हाला खूप भारी वाटायचं, कारण तिथलं वातावरण एवढं भारी होतं ना, डोंगर विंगर खूप भारी होते. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर नेलं म्हणजे आम्ही खूप जास्त खुश. रनिंगला न्यायचे किंवा कधी रनिंग घ्यायचे, कधी वॉकिंग घ्यायचे, असं चालायचं. म्हणजे एका साईडने रनिंग तर एका साईडने वॉकिंग, किंवा घेऊन जायचे छान फिरायला, असं छान वाटायचं आम्हाला. आणि नंतर तिकडनं आल्यानंतर मग थोडंसं एक्सरसाइज घेतली की सोडून द्यायची. जास्त काही शनिवारी घ्यायचे नाही. शनिवारी लॉंग रनिंग याच्यामुळे घ्यायचे कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टी राहायची. संडेला फॉलिंग राहायची सकाळी 7 वाजता. तर संडेला 7 वाजता फॉलिंग राहायची. तो एकच दिवस आमच्याकडे असा राहायचा की आम्हाला चहा प्यायला जायला भेटायचं. चहा पिण्यासाठी पण आम्ही लवकर उठायचं, 6लाच जायचं, चहा घेऊन यायचं, मग रूम मध्ये आरामशीर चहा बिस्किट खायचं आणि मग नंतर फॉलिंगला जायचं. फॉलिंगला जाताना बकेट, झाडू, त्यात खुरपं हे सगळं घेऊन संडेच्या फॉलिंगला जायचं. म्हणजे आपल्याला वर्किंग लावतात. वर्किंग प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक स्क्वॉडला थोडा पॉईंट वाटून देतात आणि आपण वर्किंग करत बसायचं. वर्किंग करायचं, मजा मस्ती करायची, सगळे कामं करायचे, सगळं राहायचं संडेला. मग नंतर ते झाल्यानंतर 11 वाजता आपल्याला सोडून द्यायचे. 11 वाजता सोडल्यानंतर जर कोणाची फॅमिली भेटायला आलेली असेल, संडेलाच एक दिवस असा असतो की आपली फॅमिली आपल्याला भेटायला येऊ शकते PTCला. तर फॅमिली भेटायला येते, ज्याची फॅमिली आली तो जाईल, बाकीचे सगळे आराम करतील, असं राहायचं संडेला. आणि डायरेक्ट फॉलिंग घ्यायचे. 4:30-5 वाजता फॉलिंग घ्यायचे, जायचं फॉलिंगला. संध्याकाळच्या फॉलिंगला परत बकेट बिकेट ते घेऊन जायचं. थोडंसं असलं वर्किंग तर ते करायचं, नाही तर मग सोडून द्यायचे. जेवण करायचं आरामशीर. तो दिवस खूप छान जायचा. तेव्हा अभ्यासाला वगैरे पण सुट्टी राहायची, म्हणून एवढं काही राहायचं नाही. आणि मग ते सगळं झालं की
नंतर परत दुसऱ्या दिवस पासून आपलं जे रुटीन आहे ते सुरूच रुटीन मध्ये काहीच बदल नाही. फक्त संडे असला की थोडंफार रिलॅक्स किंवा आपली फॅमिली भेटायला आली तर घरचं जेवण, बस एवढ्या 2 गोष्टी राहायच्या, बाकी काहीच राहत नाही ट्रेनिंग सेंटरला. आणि हो, आम्हाला म्हणजे मुलांना तरी 11 ते 5 दर संडेला 11 ते 5 ट्रेनिंग सेंटर मधून सोडून देतात, पण मुलींना सोडत नाही. मुलींना सोडताना ते अचानक सोडतात, अचानक फोलिंग घेतात आणि तुम्ही बाहेर जा असं. आणि 2च तासाचा वेळ असतो. 2 तासात तुम्हाला जे आणायचं, जे खरेदी करायचं, जे फिरायचं ते फिरायचं, नाहीतर काही नाही. तसं आमचं ट्रेनिंग सेंटर खंडाळा होतो म्हटल्यावर आम्हाला काय आणायला जायचं म्हणजे लोणावळ्याला जायचं. तिथून आम्हाला काहीतरी ऑटो वगैरे जी भेटली त्यांनी लोणावळ्याला जायचं, तिथून सामान घ्यायचं, फिरायचं वगैरे. आणि मेन म्हणजे तिथला आमचा एक सर्वात फेवरेट म्हणजे आम्ही बाहेर गेलो म्हणजे आम्हाला वडापाव खायचा. एक तरी वडापाव खायचा, नंतर आत यायचं. कारण की जे पीटीसीचं जेवण असते ना ते पूर्ण डाएट सारखंच असते, त्याच्यामुळे त्या जेवणामध्ये नसते चव एवढी. तर ते बाहेरचं जेवण करून यायचं, बाहेरून जेवण तर नाही पण नाश्ता वगैरे करून यायचं छान. असं आमचं राहायचं दिनचर्या. त्यानंतर तुम्हाला सांगते मेसचं जेवण कसं असतं. तर मेसच्या जेवणात सकाळी नाश्ता असतो, आपल्याला पोहे, उपमा वगैरे असं भेटत असतो. त्याच्यासोबत 2 केळी, 1 ग्लास दूध आणि 1 अंड असं आपला नाश्ता असतो नाश्त्यामध्ये. आणि जेवणामध्ये तर कडधान्यच असतं, जास्त करून कडधान्य सकाळी पण आणि संध्याकाळी पण. असं हे मेसचं जेवण असतं आपलं. त्याच्यानंतर तुमचा प्रश्न की पीटीसीला आपण ट्रेनिंग मध्ये असताना आपल्याला रजा भेटतात का? रजा केव्हा भेटतात? जर आपलं काहीतरी अर्जंट काम असलं तेव्हाच. म्हणजे समजा घरातील आपल्या रक्ताच्या नात्यातील कोणी व्यक्ती मृत झालं तर आपल्याला रजा भेटतात. जर रक्ताच्या नात्यातलं बहीण किंवा भाऊ याचं लग्न असलं तर रजा भेटतात. आणि जर आपण कोणती तरी परीक्षा देतोय आणि त्याच्या जर रजा आपल्याला हव्या असल्या तर त्याचा आपल्याला आधीच त्यांना सांगावं लागतं की असा फॉर्म भरला, अशा रजा आहे, तर त्याही आपल्याला भेटतात. जर कोणत्या एक्झाम द्यायला जायचं असेल तर त्या पण रजा आपल्याला भेटतात. त्यानंतर आपली ट्रेनिंग जर 9 महिन्याची असते त्यात आपले 2 सेमिस्टर होतात. इंडोर आउटडोअरचे 2 सेमिस्टर होतात. इंडोर म्हणजे आपलं लॉ वगैरे क्लास ते, आणि आउटडोअर म्हणजे ग्राउंडची. हे आपली इंडोर आणि आउटडोअरची परीक्षा होत असते. 2 सेमिस्टरमध्ये होते. पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला आपलं जेव्हा इंडोरचे पेपर जेव्हा चालू असतात तेव्हा आपल्याला ग्राउंडला सुट्टी असते. 2-3 दिवस ग्राउंड आपलं होत नाही, जे आउटडोअर होत नाही. आणि मग त्याच्यानंतर आपली जेव्हा ही आउटडोअरची परीक्षा असते तर सगळ्यात पहिले आपली रनिंग असते. ती 3 किलोमीटर रनिंग असते, जे आपल्याला बाहेर नेतात. त्यासाठी आपल्याला कुपन दिलं जाते, म्हणजे रनिंग करत जायचं, ती कुपन तिकडे घेऊन यायचं, अशी रनिंग होते. त्याच्या रनिंग झाल्यानंतर आपलं ते आउटडोअर पीटीचे टेबल असतात. काही जेवढे टेबल आपल्याला आपल्या डीआयने शिकवले तेवढे टेबल आपले तिथे होतात. ड्रिल शिकवली जाते, म्हणजे ड्रिलची एक्झाम होते. त्या सगळ्या एक्झाम झाल्यानंतर परत आपलं रुटीन परत चालू होते. मग नंतर लास्टला जी फायनल एक्झाम असते ना तेव्हा पण सेम असंच असते. पूर्ण आपली परीक्षा होऊन जाते. नंतर त्यामध्ये आपलं होते कमांडो ट्रेनिंग होते. कमांडो ट्रेनिंग चालू असताना त्यामध्ये आपल्याला 5 किलोमीटर रनिंग, कमांडोचा ड्रेस आणि डीएमएस हे घालून 5 किलोमीटर रनिंग होते आपली. ते झाल्या कमांडो ड्रेस, डीएमएस आणि विथ रायफल, विथ SLR आपली रनिंग होत असते. ती बाहेर 3 किलोमीटर रनिंग ती करावं लागते SLR घेऊन. त्याच्यामध्ये आपल्याला जन्नतच आठवून येते डायरेक्ट, एवढं डेंजर होते. ती रनिंग होते. ती झाल्यानंतर आपली म्हणजे ते क्राउलिंग वगैरे सगळं आपल्याला त्या कमांडो ट्रेनिंग मध्ये होते. ती ट्रेनिंग चालते आपली, म्हणजे कुठं जास्त दिवस चालते. पण आमच्या ट्रेनिंग सेंटरला 7 दिवसाची ही कमांडो ट्रेनिंग झाली होती. ती कमांडो ट्रेनिंग झाल्यानंतर मग आपली फायनल एक्झाम झाली. ते सगळं झालं. हे सगळं शेड्यूल झाल्यानंतर आपली एक्झाम वगैरे सगळं आटोपल्यानंतर आपली खास सुरू होते ती म्हणजे आपली परेडची प्रॅक्टिस. परेडच्या प्रॅक्टिसच्या आधी आपलं सिलेक्शन घेतात प्रत्येक स्कॉटच्या मुलींचं. तर त्यासाठी आपलं सिलेक्शन होते. परेड कमांडर हे याचं सिलेक्शन केलं जातं. दर्शक असतो, खूप वेगवेगळ्या याच्यासाठी सिलेक्शन करून, त्याचा आवाज जास्त वगैरे त्याचं सिलेक्शन होते. नंतर आपली निशाण टोळी असते, त्यांचं वेगळं सिलेक्शन होते. प्रत्येकाचं सिलेक्शन करूनच सगळ्यांना घेतलं जाते. असं काही नाही की कोणालाही घेतलं बुवा, असं काही नाही. नंतर परेडसाठी पण सिलेक्शन होते. आपले प्लाटून असतात, 8 प्लाटून असतात. हाईटनुसार असे असतात. जर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हे 4 नंबर पर्यंत जरा कमी हाईटवाले, आणि 5 नंबर आणि 8 नंबरचा प्लाटून हायटेड असतो. म्हणजे ते दिसायला पण खूप भारी दिसते. अशी ते परेडची आपली तयारी, पासिंग आउट परेडची तयारी केली जाते. ते तयारी करत असताना आपल्याला आपला तो सरंजामा भेटतो, तो फेटा वगैरे सगळं भेटतो. एवढं भारी वाटतं ना तेव्हा कुठेतरी असं वाटतं की हा आता आपला तो क्षण आला ज्याची आपण खूप वाट बघत होतो. ते किंवा आपण आता युनिफॉर्म मध्ये आपल्या मम्मी पप्पांना सल्यूट करू, तो क्षण येतो. मग नंतर येतो तो सुवर्ण दिवस ज्याची आपण खूप आतुरतेनं वाट बघत असतो. 9 महिने वाट बघत असतो. आपल्या घरच्यांपासून दूर राहतो, म्हणजे आपला पासिंग आउट परेडचा दिवस. त्याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिलीला पण बोलवू शकतो. सगळं असतं, फॅमिलीला बोलवणं वगैरे सगळं होते. सगळे आपली परेड बघतात.
जर तुमची परेड पावसाळ्यात आली तर समजा ती ड्रिल शेडला होते आणि जर उन्हाळ्यात जर आली तर ती मोकळ्या मैदानात होते, खूप मोठी परेड होते. तो क्षण येतो. नंतर आपली पासिंग आउट परेड झाल्यानंतर आपण आपल्या फॅमिलीला भेटू शकतो. फॅमिलीला भेटल्यानंतर आपल्याला तिथं सर्टिफिकेट वगैरे दिले जाते. जेव्हा आपली पासिंग आउट चालू असते म्हणजे आपण त्या स्टेजवर उभं असतो तेव्हा आपली जेव्हा शपथ होते ना तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे त्या शपथेचा अर्थ कळतो. ती शपथ आधी पण होते, प्रॅक्टिससाठी होते, पण जेव्हा ती आपण शपथ घेतो ना तर तेव्हा आपल्याला कळतंय की नाही आता आपण पोलीस झालोय वगैरे. आणि जेवढे जण आपण उभं असतो ना तेवढं त्यांचे आपले आई वडील सगळं आपल्याला बघायला ते एवढ्या मोठ्या मुलींकडनं एवढ्या मोठ्या प्लॅटून कडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं फक्त लक्ष त्यांच्या मुलगीकडे असतं की आपली मुलगी आहे, आपली मुलगी शपथ घेते, आपली मुलगी अशी अशी उभी आहे, असं त्यांचं असं म्हणजे पूर्ण ध्यान आपल्याकडे असतं. त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः आसू असतात की इनी करून दाखवलं, इनी केलं. नंतर आपली परेड वगैरे झाल्यावर आपल्याला सोडतात आपल्या आई वडिलांना भेटायला. तो क्षण एवढा असतो की सगळ्या म्हणजे आई वडील पण रडत असतात, मुलगी पण रडत असते, असा एकदम भावुक क्षण असतो तो. आणि पासिंग आउटचा फेटा त्यांच्या डोक्यात घालायचा वगैरे ते सगळं चालू असते, फोटो व्हिडिओ सगळं. त्याच्यानंतर आपल्याला 3 कुपन दिलेले असतात. 3 कुपनमध्ये आपल्याला 3 फॅमिली मेंबरसाठी आपण जेवण घेऊ शकतो. ते जेवण घेऊ शकतो, जेवण घ्यायचं, त्यांना द्यायचं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आपल्या फॅमिलीला म्हणजे पाठवलं जातं रिटर्न संध्याकाळी, कारण की आपल्याला पण त्यांना रवाना करायचं असते आपल्या हेडक्वार्टरसाठी. तर फॅमिलीला पाठवल्यानंतर आपल्याला पण आपलं सामान वगैरे घेऊन गाडीमध्ये टाकावं लागतं. सामान आधी जातं, नंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यानुसार पाठवलं जातं आपल्या हेडक्वार्टरला. आपल्या हेडक्वार्टरला आपण आल्यानंतर संध्याकाळी तिथं तर काही नसते, तिथे आपल्याला सांगतात असं तसं आपल्याला डायरेक्ट आपल्याला रूम करून राहावं लागते. मग नंतर आपली हजेरी होती सकाळी 8ला. तर असं पूर्ण हे ट्रेनिंग सेंटरमध्ये चालत असते. काय चालतं हे आपल्याला तिथं राहून कळत नाही, कारण आपलं ट्रेनिंगमध्ये आपल्याला एवढं थकवा एवढं येतं ना सगळं की आपल्याला कळत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग सेंटरमध्ये होत आहे. तर आता तुम्ही घरी आहे तर तुम्ही एन्जॉय करून घ्या छान. आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्यावर तुम्हाला ट्रेनिंगच करायची आहे, दुसरं काही नाही आहे. आणि इकडे आल्यानंतर तर जॉबच करायची आहे, म्हणजे आपली ड्युटी वगैरे. त्यातून सुट्ट्या घेऊन बी आपल्याला दुसऱ्याची परमिशन घेऊन आपण सुट्ट्या घेऊन जाऊ. तर आता तुम्ही एन्जॉय करा खूप छान आणि ट्रेनिंग पण छान करा. ट्रेनिंग सेंटरचे दिवस असतात ना ते परत येत नाही आपल्या आयुष्यात, कधीच येत नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जिथं म्हणजे जे ट्रेनिंग सेंटरला जाल तिथं खूप मजा मस्ती कॉमेडी सगळं करा. त्याच्यामध्ये पण शिस्तीत करा. शिस्तीत नाही करसाल तर मग शिक्षा आहेच. आणि शिक्षा जर भेटत असेल ना तर ती पण खा. तिथे एक गलती सप्पे भारी असं असतं, म्हणजे एक गलती जर केली तर अख्ख्या प्लाटूनला पनिशमेंट भेटते. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सगळ्यांना भेटते. म्हणून पनिशमेंट जर कधी भेटली तर ज्या व्यक्तीमुळे भेटली त्याच्यावर रुसू पण नका, कारण की त्या व्यक्तीमुळे तुम्हाला मजा मस्ती करायला पण भेटली, असं पण हे करून चाला. आणि मेन म्हणजे कोणाशी वाद वगैरे करू नका. आणि ट्रेनिंग सेंटरला असताना तुमचं आयुष्य जगून घ्या. आणि नंतर आता कसं आम्ही सांगतो आम्ही, कारण स्क्वॉड मधल्या मुली सुद्धा आम्ही एकमेकींना दिसत नाही, आणि जर दिसलो ना तर ते मागचे दिवस आठवतो की आपण ट्रेनिंग सेंटरला असं करायचो, आपण ही मजा करायचो, ही मस्ती करायचो, असं करायचो, पाऊस आला तर जायचो, म्हणजे असं सगळं एन्जॉय केलेलं आम्ही, असं काहीच नाही की सोडलेलं नाही. पण त्या मैत्रिणी भेटत नाही आता, त्या दिसत सुद्धा नाही, कारण कोणाची ड्युटी कुठं तर कोणाची ड्युटी कुठं असं होते. पण जर दिसल्या ते मागचे फोटो व्हिडिओ जर आम्ही सगळ्यांनी मिळून बघितले ना तर आम्हाला एवढं भारी वाटतं ना, काय ते दिवस परत त्या दिवसात जायचं असं होते. जेव्हा आपण ट्रेनिंग सेंटरला जातो तर आपल्याला वाटतं आपण पिंजऱ्यामध्ये कैद झालो, आणि त्या नंतर ट्रेनिंग करून जेव्हा इकडे येतो तेव्हा असं त्या पिंजरा जो आपल्याला कैदेत ठेवलेला होता त्या पिंजऱ्यातच आपण बरं होतं असं आपल्याला वाटते. त्याच्यामुळे ट्रेनिंग सेंटरचे दिवस खूप छान एन्जॉय करा, खूप मजा मस्ती करा आणि मस्त एन्जॉय करा. तुम्हाला सगळ्यांना ट्रेनिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचे अजून पण काही प्रश्न असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला कशावर व्हिडिओ हवा असेल तर ते पण सांगा, मी इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला सगळी. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.